महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहार खिचडी शिजवणाऱ्या महिलांनी आपल्या विविध मागण्यांसाठी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केलं। हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना 2500 रुपये तुटपुंजा मानधनावर काम करत आहेत। आम्हाला 10,000 रुपये मानधन द्यावे अशी मागणी करत हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या हजारो महिलांनी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले। या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन धुळधुळे, हिंगोली। मागील 20 वर्षापासून ह्या महिला पुरुष रात्रंदिवस राबतात आणि काम करतात, परंतु महाराष्ट्र शासन कुठल्याही प्रकारची, केंद्र शासन कुठल्याही प्रकारची यांची दखल घेत नाही। यामध्ये केंद्र शासनाचा 60% वाटा आहे आणि 40% महाराष्ट्र शासनाचा वाटा आहे। तरी सुद्धा महाराष्ट्र शासनाने 1000 मानधन वाढवून सुद्धा आजपर्यंत केंद्र शासनाने याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे। यांना कोणती सोयी सुविधा पण उपलब्ध केलेली नाही। त्यानंतर सगळ्यात मोठा हा विषय, यांचा महत्त्वाचा गंभीर असा विषय आहे तो शालेय व्यवस्थापन समितीचा। शालेय व्यवस्थापन समिती नव्यानं प्रस्थापित झाली की तेथील अंतर्गत वादामुळे त्या महिलेवर मागील 20 वर्षापासून 500 रुपयापासून काम करणाऱ्या महिलेवर अन्याय केला जातो आणि त्या महिलेला अंतर्गत वादातून शालेय व्यवस्थापन समिती कमी करते। त्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीचा हस्तक्षेप हा सर्वात मोठा मुद्दा आहे की तो कमी केला पाहिजे महाराष्ट्र शासनाने, कारण त्यामुळे आज बऱ्याच महिला आज घरी बसलेल्या आहेत अंतर्गत वादामुळे। दुसरी गोष्ट राहिली विषय, यांना दर ते 3-4 महिन्याला प्रशिक्षण व्हायला पाहिजे, परंतु यांचं 10 महिन्यामध्ये शाळा चालू असतात तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं यांचं प्रशिक्षण होत नाही। त्यामुळं माझी महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला एक विनंती आहे की या महिलांना, रात्रंदिवस काम करणाऱ्या महिलांना कमीत कमी 15,000 मानधन आणि शालेय व्यवस्थापन समितीचा हस्तक्षेप ह्या मागण्या आमच्या मंजूर करायला पाहिजेत, एवढी दोन्ही सरकारला माझी कळकळीची विनंती आहे। पण आमचं मानधन फक्त 2,500 रुपये आहे। हे 2,500 मानधन आम्हाला मान्य नाही। 2,500 काय होते? 2,500 काहीच होत नाही। 2,500 रुपये म्हणजे 80 रुपये रोज। 80 रुपये रोजावर कोणतं मजूरदार काम करते हो? साध्या शेतात मजुरी लोक करतात, त्यांना 300 रुपये रोज पडते। म्हणजे 20 वर्षाच्या आधी जो 25 रुपये रोज होता त्या लोकांना, त्यांना 300 रुपये रोज झाला आणि आम्ही 20 वर्षापासून खिचडी शिजवतो, तर आम्हाला किती 80 रुपये रोज। सरकार काय सांगते की गरिबी मुक्त देश करायचा। आम्ही तर महिला अशा सांगतो की गरिबी मुक्त देश नाही, गरिबीचं कारण फक्त हे सरकारच आमचं आहे, कारण की आम्हाला 80 रुपये रोज देते। 80 रुपयावर काय होते? आम्ही ज्या लाखो महिला शालेय पोषण आहार शिजवतो, याचे आमच्या गरिबीचं कारण फक्त सरकारच आहे आणि सरकारलाच आम्ही दोषी ठरवू, कारण आमचं मानधन जर कमीत कमी 15,000 झालं नाही, आम्ही जो पाऊल उचललेला आहे की जे आम्ही आता आंदोलन करायलो समोर आम्ही अशीच आमची चालू राहणार आहे, कारण आम्ही आता डोक्यावरचा पदर कमरेला खोचलेला आहे व आम्ही सगळ्या महिला संघटित झालेल्या आहोत। आम्ही याचे म्हणजे 15,000 मानधन झाल्याशिवाय आम्ही चूप राहणारच नाही, हीच आमची सर्व महिलांची विनंती आहे। ही सरकारने आमची विनंती समजा किंवा कळकळीचा आग्रह समजा किंवा नारी शक्तीची आमची धमकी समजा, पण आम्हाला मानधन 15,000 झालं पाहिजे, तर 15,000च आम्ही घेणार बी आहोत, कारण आता आमची म्हणजे मर्यादा संपलेली आहे। आम्ही एवढ्या दिवस चूप राहिलो की आज नाही उद्या सरकारने आमच्या कामाची किंमत समजन की सरकारला वाटेल की महिला 10 वाजल्यापासून 4 वाजे लोक राबतात, पण त्याचा आम्हाला मोबदला बरोबर मिळत नाही, कारण की 80 रुपये रोज म्हणजे आहे काय हो? आम्ही तर आमच्या तर आशा मोडल्या, तर आमच्या मुलाच्या पण आशा मोडल्या। आमचे पण मुलं आम्हाला म्हणतात ना, बघ ना मम्मी, ते आमच्यावर आलेलं आहे। हे आम्ही सर्व शालेय पोषण शिजवणाऱ्या महिला आम्ही एकजूट होऊन सांगत आहोत की हे फक्त सरकारच आमच्यावर अन्याय करत आहे आणि सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं। या नाही इथून पुढे आम्हाला पाऊल उचलता येईल। एक नारी आई होऊ शकते, एक नारी बहीण होऊ शकते, तर ती कालिंकीचं रूप धारण करू शकते, पण सरकारनं आम्हाला कालिंकी बनायचं म्हणजे हे देऊ नये। आम्ही जर एकदा कालिंकीचं रूप धारण केलं तर आम्ही शांत होणार नाही, याच्यावर सरकारने पुढच्या सोडा लागतील। एवढंच नाही, आम्ही आमची खूप अन्याय झालेला आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।